मित्रांनो, दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. आता एड्स बाबतीत अजूनही बऱ्याच गैरसमजांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ HIV आणि एड्स हे समान अर्थाने वापरले जातात. परंतु HIV हा ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम या नावाचा मानवी प्रतिकारक शक्तीवर प्रभाव टाकणारा किंवा त्यांना कमकुवत करणारा विषाणू आहे. तर त्या विषाणूमुळे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम नावाचा आजार उद्भवतो, ज्याला आपण एड्स म्हणतो. आता UN नुसार 2030 पर्यंत एड्सचं पूर्णतः निर्मूलन करणं अपेक्षित आहे. भारताची प्रगती या संदर्भात खूप चांगली आहे. आता तुम्ही एड्स डे 2025 ची जर थीम विचाराल तर ती आहे ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. एड्सवर दोन प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. एड्सच्या ज्या अँटीबॉडीज असतात म्हणजे प्रतिजैविके, त्यांना शोधणारी एलिसा नावाची थेरपी आहे, जिचा लॉंग फॉर्म आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे. तर आर्ट नावाची थेरपी म्हणजेच अँटी रेट्रोव्हियल थेरपी, ज्यामध्ये या विषाणूला काबूत ठेवण्यासाठी विविध औषधीय संचांचा उपयोग केला जातो.